नमस्कार काका. नमस्कार. नाव सांगा काका तुमचं. दस्तगीर हसीम चौस. कुठून आलात सर? मी इचलकरंजी, कोल्हापूर जिल्हा. काय त्रास होता सर तुम्हाला? मला दोन्ही गुडघ्यांचा त्रास होता. किती दिवसापासून होता? हे 4 वर्ष झाले. 4 वर्षापासून. हो. तुमच्या माझ्या किती सेटिंग झाल्या? माझे पहिल्या सेटिंगलाच माझं कमी आलं सर. आता दुसऱ्या सेटिंगला आले पण नाही. दुखलं नाहीमुळे आपण ट्रीटमेंट दिलीच नाही तुम्हाला. नाही. एका सेटिंग मध्ये किती बरं वाटलं साधारण? मला 100% बरं वाटलं. मी थांबू शकत नव्हतो, उभारू शकत नव्हतो. आणि नमाज पडताना मी तुम्हाला सांगतो खुर्चीवर बसून, आता खुर्चीवर नाही, उभारून मी आता सगळे व्यवस्थित, म्हणजे मांडी घालणं बिरणं सगळं व्यवस्थित होतं. तर गुडघ्याच्या पेशंटसाठी काय सांगू इच्छिता? गुडघ्याच्या पेशंटला काय सांगू इच्छिता तुम्ही तुमच्या इचलकरंजीच्या पेशंटसाठी गुडघ्याच्या? मी सगळ्यांना सांगायला लागलोय की बाबा माझे फार चांगलं झालेलं आहे आणि मी तुम्हाला सुद्धा तिथं नेऊन मी तुम्हाला ती टेस्टिमेंट करून घेऊन येतो असं सगळ्यांनी सांगायला लागलोय मी. का तर ते मला ते छानच वाटलं आणि माझी ती मित्रमंडळी आहेत की नाही सगळे खुश झाले तो याच्याबद्दल. एवढं मोकळे झाले, ट्रीटमेंटची गरज पण नाही आली. आले पण ट्रीटमेंट नाही. खरं म्हणजे ऑपरेशनच्या आधी तुमच्या इथे येऊन भेट द्यावी सगळ्यांनी. बरोबर. पेशंट आमचे आहेत 40. कधी येऊ ते पण सांगा आणि खरं म्हणजे ऑपरेशनच्या आधी तुम्हाला भेट द्यावी सगळ्यांनी. तुमचे 40 पेशंट येणार असेल ना तर आधी हे करा मध्ये सुट्टी सांगावं लागेल. सगळ्यांनी घेऊन यायचं. पेशंट म्हणल्यावर खूप सगळे आमचे आहेतच पेशंट घरचेच आहेत सगळे ते. म्हणून माझी मित्रमंडळी ते दुसरीच गोष्ट. पण मला ऑपरेशन सांगितलंय त्यांनी तुम्हाला येऊन पहिले भेट द्यावी आणि नंतर ऑपरेशनचा विचार करावा. देवाच्या कृपेने तर ऑपरेशन करावं लागणारच नाही. काय सांगितलं काका तुम्हाला? हो तुम्ही पण मला डॉक्टरने सांगितलं होतं ऑपरेशन दोन्ही काही बदलायचं म्हणून, पण मी ते टाळलो तो. पण इथं शेवटी आलो तुमच्याकडे. नंतर मला ते 100% मला लई चांगलं वाटलं. आमच्या घरचे सगळे लोक खुश आहेत याच्याबद्दल. आपण व्हिडिओ घेताना तुम्हाला सांगितलं का असं बोला तसं बोला? काही नाही आम्हाला काही सांगितलं नाही. आणि हे काय फेक नाही आहे, हे ओरिजिनलच आहे, हे काय फेक नाही आहे. आपण कोणाला सांगत पण नाही कसं बोलायचं काय. आपण चालू करतो आणि विचारतो फक्त प्रश्न, तुमच्या पद्धतीने बोलले जातो. थँक्यू. पेन रिलीफ काका आपण अनाथ आश्रम खोललंय तर तुमच्या समाजात जर कुणी अनाथ वाटलं तुम्हाला तर त्यांना सहाराच नाही असे तुम्ही आणून सोडू शकता आश्रमामध्ये. आणि जरूर असलं कोणी तुमच्या समाजामध्ये आपण आश्रमामध्ये त्यांना मरोपर्यंत फ्री असेल. ठीक सगळं सेवा करू आपण, काय अडचण नाही. असेल तर सांगा. असेल. ओके. थँक्यू.